मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावे। 11 महिन्यानंतर या तरुणांनी पुढे करायचे काय हा प्रश्न आहे, त्यामुळे ठोस निर्णय घ्यावा। या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा सांगलीत आक्रोश पाहायला मिळालाय। सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून महापुरुषांना अभिवादन करत कृष्णा काठीसह सरकारी घाटावर प्रशिक्षणार्थींसह ठिय्या मारत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन सुरू केले। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मारुती चौक ते हर्बट रोड गणपती मंदिरपासून हा मोर्चा कृष्णेच्या सरकारी घाटावर येऊन धडकला। या आंदोलनात सांगली, कोल्हापूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते। भर पावसात तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। काहीही करा, पण या मुलांनी 11 महिन्यानंतर काय करायचे याबाबत ठोस निर्णय घ्यावा। या मुलांना आहे त्या ठिकाणी पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी। या मुलांना सध्या कामाची गरज आहे। निवृत्त झालेल्या शिक्षकांना कामाला घेतात, त्याच ठिकाणी या तरुणांना नोकरी द्या। शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या। पूर्व वैमनस्यातून झालेले भांडण आणि एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुंड रोहित उर्फ बारक्या पंडित पवार याचा पाठलाग करत त्याच्याच तिघा मित्रांनी धारदार शस्त्राने खून केलाय। वर्दळ असणाऱ्या इस्लामपूर राजाराम नगर रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटसमोर दुपारी 2:30च्या सुमारास हा प्रकार घडला। हौसेराव कुमार आंबे याच्यासह 2 अल्पवयीन मुले खुनानंतर काही मिनिटात इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाली। रोहित पवार उर्फ बारक्या हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता। 2020 सालापासून त्याच्यावर खुनी हल्ला, मारामारी आणि खंडणीचे 3 गुन्हे दाखल होते। पोलीस रेकॉर्डवर असताना तो वर्षभर परागंदा होता। 2 महिन्यापूर्वी इस्लामपुरात खून झालेल्या गुंड नितीन पालकरचा रोहित पवार साथीदार होता। गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा वावर नेहमी गुन्हेगारी वर्तुळात असायचा। त्याच्यावर हल्ला करणारा हौसेराव आंबे आणि 2 अल्पवयीन मारेकरी त्याचेच मित्र होते। 2 दिवसापूर्वी एकाच्या घरात जाऊन रोहित पवार याने दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकारानंतर तिघा मित्रांनी मिळून रोहित पवार याच्यावर पाळत ठेवली। दुपारी साखराळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटसमोर आल्याची माहिती मिळताच तिघे दुचाकीवरून आले। आपल्यावर हल्ला होईल या भीतीने रोहित रस्त्याच्या कडेने बचाव करण्यासाठी पळत सुटला, तेव्हा त्याचा पाठलाग करत तिघांनी त्याच्यावर हल्ला केला। यात रोहितच्या डोक्यात धारदार पाळीचा घाव बसला, तर रोहितने आपल्याजवळ असणाऱ्या चाकूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तिघांनी त्याच्यावर त्याच चाकूने आणि पारळीने हल्ला चढवला। रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडल्यावर तिघेजण पळून गेले। तत्पूर्वी जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू होते। डोक्यात धारदार पळीने घाव घातल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला। भर दिवसा रस्त्याकडेला हा प्रकार झाल्याने घटनास्थळी गर्दी झाली। घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकारानंतर इस्लामपूर शहरात खळबळ माजली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती वाळवा तालुक्याच्या वतीने गनिमी काव्याने इस्लामपूर शहरातील तहसील कार्यालय चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित केला। इस्लामपूर शहरात पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगर परिषद प्रशासनाने जागा देण्याचा लेखी आदेश द्यावा। पोलीस प्रशासनाने दबाव आणला आहे, तरीही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हलवणार नाही। जोपर्यंत कायदेशीर मान्यता घेऊन प्रशासन पुतळा बसवत नाही तोपर्यंत हा पुतळा हटवला जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण चांगलंच तापलं असून तणाव निर्माण झालाय। इस्लामपूर शहरात प्रथमच वाळवा तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत वाळवा तालुका अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची स्थापना करून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। आज जयंतीदिनी सकाळपासून विविध पक्षाच्या नेते मंडळींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव हे वाळवा तालुक्यातील असून इस्लामपूर हे प्रमुख शहर आहे। संपूर्ण राज्यात आणि देशाबाहेर सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे आणि स्मारक आहेत, परंतु अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी असलेल्या इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला नाही, हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं अपयश आहे। इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी केली आहे। सायंकाळी 7च्या सुमारास जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादनासाठी आणलेला पुतळा तहसील कार्यालयासमोर स्थापन केला। पुतळा स्थापनेनंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात जागा द्यावी,
त्यानंतरच पुतळा हलवण्यात येईल असा इशारा दिला। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। रात्री उशिरापर्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठिय्या मारून बसले होते। प्रसंगी रक्त सांडलं तरी आता माघार घेणार नाही असा इशारा मातंग समाजाने दिलाय। तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, संजय हरोगडे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु पदाधिकारी मागण्यांवर ठाम होते। महापालिका क्षेत्रातील 2011 पूर्वीच्या सर्व झोपडपट्टी आहेत त्या जागेवर नियमित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे संबंधित झोपडपट्टी धारकांना त्या जागेचा मालकी हक्क मिळणार आहे। खासगी एजन्सीकडून या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण, मोजणी आणि नकाशे तयार करणे आणि अन्य कामे केली जाणार आहेत। येत्या 3 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे। शासनाकडे पाठपुरावा करून 2011 पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्यासह मंजुरी मिळवल्याबद्दल झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, समितीचे अध्यक्ष सुजित काटे, रवींद्र सदामते, श्रीराम सासने, सुरेश पवार यांच्यासह झोपडपट्टीधारक उपस्थित होते। गाडगीळ म्हणाले, महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी आणि झोपडपट्टीच्या विषयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली। यावेळी महसूल सचिव विकास खरगे, सहसचिव अजित देशमुख, उपसचिव संजय धारूरकर तसेच गुंठेवारी पुनर्वसन समितीचे सदस्य उपस्थित होते। या बैठकीत महापालिका क्षेत्रातील 2011 पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी गेले काही वर्ष मी शासनाकडे पाठपुरावा करत होतो। झोपडपट्टी पुनर्वसन समितीनेही ही मागणी लावून धरली होती। आता याबाबतचा शासन निर्णय झालाय। सांगली, मिरज व कोप्पाड शहरातील 2011 पूर्वीच्या 80 झोपडपट्टीतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे। विशेष म्हणजे खासगी आणि विकास आराखड्यातील नियोजित रस्ते वगळून अन्य ठिकाणी महापालिका शासनाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन होणार आहे। या जागेचा मालकी हक्क संबंधित झोपडपट्टीधारकांना मिळणार आहे। त्यांची 7/12 सदरी नोंद होणार आहे। येत्या 3 महिन्यात हे काम होणार आहे। नांदनी मठातील हत्ती महादेवी हिला काही दिवसांपूर्वी गुजरात येथील वनतारा जंगलामध्ये नेण्यात आलं। या घटनेचे संतप्त पडसाद आता सगळीकडे उमटत आहेत। महादेवी हत्ती ही आमची दैवत, कुटुंबातील एक सदस्य असून हा निर्णय अन्यायकारक आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज माधवनगरमध्ये काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशासन आणि वनताराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारतीय धर्मामध्ये हत्तीला शुभ मानलं जात असल्याने अनेक मंदिरांमध्ये तसेच जैन समाजाच्या मठामध्येही हत्ती पाळण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील नांदनी गावात असणाऱ्या जैन मठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हत्ती पाळण्याची परंपरा आहे। परंतु या मठामध्ये महादेवीचा छळ होत असल्याचे तसेच ती आजारी असल्याचं कारण दाखवत गुजरातमधील वनतारामध्ये पेटा संघटनेने तिची काही दिवसांपूर्वी रवानगी केली। परंतु अशा तऱ्हेने या हत्तीनीला वनतारामध्ये पाठवल्याने संतप्त जैन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। याचा निषेध करत माधवनगरमधील प्रमुख मार्गावरून हा मूक मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी रिलायन्स आणि जिओच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ठराव यावेळी करण्यात आलाय। या आंदोलनात गावातील सर्व नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। लवकरात लवकर महादेवी हत्ती आम्हाला परत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जिल्ह्याचे सुपुत्र, साहित्य सम्राट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती सांगली शहरासह जिल्ह्यात तसेच माता रमाई आंबेडकर उद्यानात उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शहरातील पुष्पराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अभिवादन केलं। माता रमाई उद्यान येथे माजी नगरसेवक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे, आप्पासाहेब साबळे, सचिन ऐवळे, आशिष उर्फ मनोज गाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी डॉक्टर सुधीर कोलप, सुशांत कांबळे, अरुणभाऊ आठवले, PM कांबळे, ॲडव्होकेट भारत शिंदे, धम्मचारी धम्मभूषण, अजय उबाळे, जगन्नाथ आठवले, माजी उपायुक्त CB चौधरी, बौद्धाचार्य परिमित धम्मकीर्ती, गजानन गस्ते, प्रफुल्ल ठोकळे, अविनाश कांबळे, आप्पासाहेब तंगडी, कमल कांबळे, संजय ठोकळे, बापू कांबळे, हरिभाऊ सवने, शंकर कांबळे, प्रणित चंदन शिवे, अनिल होवाळ, प्रभाकर कांबळे, अमित घट्टे, ऋषिकेश बनसोडे आदी जण उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर भटकी जनावरे फिरत आहेत, त्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होतोय। अनेक ठिकाणी अपघात देखील झाले, त्यामुळे जनावरे पकडण्याची कारवाई सुरू करावी। प्रसंगी भटकी जनावरे मालकांवर फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत।
महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी भटकी जनावरे रस्त्यावर फिरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी जण उपस्थित होते. आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रात अनेक मुख्य रस्त्यांवर भटकी जनावरे दिसून येत आहेत. जनावरांचे मालकही रस्त्यावर जनावरे सोडून बिनधास्त असतात, त्यामुळे अपघात वाढत आहेत. आता अधिकाऱ्यांनी भटक्या जनावरांना पकडून मालकांचा शोध घ्यावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि दंड भरण्यास असमर्थ असल्यास मालकावर थेट फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या संदर्भात तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचं नियोजन स्वच्छता निरीक्षकांनी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. ही मोहीम तीव्र स्वरूपात करण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपमध्ये कोणताही पक्ष प्रवेश होत असताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच मलाही विश्वासात घेतलं जातं. आमच्याशी चर्चा होते, मात्र कुणाला पक्षात घ्यायचं की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतात. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला तर त्यांचं स्वागत करू, असे वक्तव्य आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतले. मागील काही महिन्यांपासून आमदार सुधीर गाडगीळ यांचे सलग 2 विधानसभा निवडणुकीत विरोधक आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. पाटील यांनीही आपण मुख्यमंत्र्यांच्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री यांच्यासह अन्य नेते आणि मंत्र्यांची भेट घेतली असल्याचं सांगितले, परंतु पाटील यांचा भाजप प्रवेश 2 वेळा होता अचानक लांबणीवर पडलाय. त्यांना भाजपमधीलच एका गटाचा विरोध असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांना पत्रकारांनी विचारले असताना ते म्हणाले की सांगलीत कोणाला भाजपमध्ये घ्यायचं असेल तर मला तसेच पक्षाच्या अध्यक्षांना आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जातं. आमच्याशी चर्चा केली जाते, मात्र संबंधितांना पक्षप्रवेश द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतात. जर पक्षाने त्यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे पक्षात आम्ही स्वागतच करतो. पृथ्वीराज पाटील आले तर त्यांचेही स्वागत करू, पण त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं आमदार गाडगीळ यांनी सांगितलं. शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. उर्वरित जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 1.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस होतोय. पलूस, वाळवा तालुक्यात काही भागात सकाळी जोरदार पाऊस झाला, मात्र सायंकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. सांगली शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून रिमझिम पाऊस झाला. शेतीसाठी पावसाचं योगदान उपयुक्त ठरत असल्याचं मत तज्ज्ञांचं आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो. जत येथील प्रशासकीय भवनमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देत महसूल दिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांच्या प्रशासकीय सेवेच्या दृष्टीने माहिती शासन नियमानुसार प्रसिद्ध करण्याचं आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केलं आहे. कार्यालयीन कामकाज 5 दिवसांचा आठवडा असताना कोणीही अधिकारी कर्मचारी वेळेवर येत आणि जात नाही. आज महसूल दिनी तब्बल 1.5 तास उशिराने प्रांताधिकारी आणि तहसीलदार आले. जत तालुका विस्ताराने खूप मोठा असून नागरिकांची प्रशासकीय सेवेबाबत गैरसोय आणि आर्थिक शोषण होत असल्याचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. खासदार विशाल पाटील यांच्या आढावा बैठकीत या मुद्द्याबाबत चर्चा होऊनही कोणती कार्यवाही केली जाणार नाही. यावर प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे आणि तहसीलदार प्रवीण धानोरकर का उदासीनता आहेत का या बेशिस्त कारभाराला प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची मूकसंमती आहे का असा आरोप विक्रम ढोणे यांनी केलाय. तसेच कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी यांचे नाव, मोबाईल नंबर, कामाचं स्वरूप, कामाचे ठिकाण, गावभेट दिवस आणि वेळ तसेच ज्या गावात कार्यरत आहेत त्या गावातील कार्यालयात आणि कार्यालय नसेल तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी यांना प्रसिद्ध करण्यासाठी लेखी सूचना देऊन कार्यवाही करून खऱ्या अर्थाने महसूल सप्ताह साजरा करावा. अन्यथा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असं निवेदन ढोणे यांनी प्रशासनाला दिले. महापालिका क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता विभागून दोन्ही अतिरिक्त आयुक्तांवर दिली गेली आहे. त्यांनी प्रकल्पाचे विभाजन करून या अधिकाऱ्यांना प्राधिकृत केलं गेलंय. या दोन्ही अधिकाऱ्यांना दर सोमवारी प्रकल्पांचा अहवाल आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचलले. महापालिका क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
वॉर रूम अंतर्गत प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रगतीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व निलेश देशमुख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे खाऊगली, मल्टीस्पेशालिटी, हनुमाननगर अग्निशमन केंद्र, रमाई उद्यान, जलमंदिर सौंदर्यीकरण, गव्हर्नमेंट कॉलनी, श्यामनगर पाण्याच्या टाक्या पूर्ण करणे, काळीखण, प्रतापसिंह उद्यान, पक्षी उद्यान पूर्ण करणे, जामवाडी कुस्ती केंद्र, चैत्रबन नाला, ई-बस प्रकल्प, मिरज आणि हनुमाननगर भाजी मंडई या प्रकल्पांचा आढावा व कामाची प्रगतीवर लक्ष ठेवून लागणार आहे। तर अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे घंटागाडी नियोजन, नॅशनल अकाउंट कोड अंमलबजावणी, पुढील 6 महिन्यासाठी कर वसुलीबाबत नियोजन करून कृती आराखडा, महापालिका क्षेत्रात व्यवसाय परवाने, लायसन्स ना हरकतबाबत धोरण अंमलबजावणी, शहराच्या विकास योजना, उद्यान विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन, महापालिकेच्या मिळकतीबाबत अद्ययावत रजिस्टर तयार, नागरिकांच्यासाठी तक्रार निवारण आणि समन्वयासाठी नियोजन करणे, उत्पन्न वाढीचे नवीन प्रकल्पाचे विचार करून कृती आराखडा सादर करण्याचे नियोजन देण्यात आले आहे।